बातमी आहे सोहळ्याचे आणि हा सोहळा आहे संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा। हा बीज सोहळा ज्याची आतुरतेने सगळे वारकरी वाट बघत असतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूनगरीमध्ये 2 वर्षांनंतर कोरोनाच्या कठीण प्रसंगाला आपण सगळे सामोरे गेलो आणि त्यानंतर संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा साजरा झाला। पहाटे 4:30च्या दरम्यान संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा झाली। तुकोबांच्या पालखीने मंदिर प्रदक्षिणा घातली। ज्ञानबा तुकारामचा जयघोष देहूनगरीमध्ये दुमदुमला होता। देहूनगरीमध्ये सुंदर असं वातावरण आहे, कारण तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पार पडतो आहे। सगळे वारकरी एकमेकांसोबत हा सोहळा साजरा करतात। ज्ञानबा तुकारामचा जयघोष देहूनगरीमध्ये दुमदुमतो आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा देहूनगरीमध्ये पार पडतोय। या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देहूनगरीमध्ये जमलेले आहेत। या नयनरम्य सोहळ्याची न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना ड्रोनच्या माध्यमातून दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। तुकाराम महाराजांचे 10वे वंशज बापू महाराज देहूकर यांच्या कीर्तनाची सांगता झाली। त्यानंतर जमलेल्या लाखो भाविकांनी पुष्प उधळत तुकोबारायांचं स्मरण केलं। 400 वर्षांपूर्वी झालेल्या एका संतानं दिलेले विचार आजही जोपासले जात आहेत। हीच महाराष्ट्राची परंपरा आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज बापू महाराज देहूकर आपल्या सोबत आहेत आणि जाणून घेऊया की खरं तर बीज सोहळा आहे। तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं, सदैव वैकुंठ गमन केलं, मात्र याला सोहळा का म्हणायचा? हा विचारांचा सोहळा म्हणता येईल का? त्यांच्या काय त्यांचे विचार होते आणि कसे ते आत्मसात प्रत्येकाने करणं गरजेचं आहे, काय सांगा? तुकाराम महाराजांचा विचार म्हणजे तुकाराम महाराजांचा गाथा आहे। गाथा म्हणजे त्यांचा अंतरंग आहे, बोलकं त्यांचं जीवनचरित्र आहे आणि त्या गाथ्यामध्ये मनुष्य जीवनाची संपूर्ण आचारसंहिता त्यांनी सांगितली की मनुष्य जीवन कसं, त्याला एक अशी अपूर्व संधी मनुष्य जीवनाची मिळालेली आहे, तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। अर्थातच, परंतु महाराजांना जगद्गुरू असं म्हटलं जातं, जगद्गुरू असं संबोधन आहे। 4000 ओव्या आहेत त्यांच्या। का जगद्गुरू म्हणायचं त्यांना? काय विचार होते त्यांचे? त्यांचा विचार हा मर्यादित नसून तो अमर्याद विचार आहे की ह्या देशातल्याच काय, परंतु परदेशातल्या लोकांनी सुद्धा त्यांचा विचार मान्य केलेला आहे। त्यांनी असं संकुचित विचार ठेवलेच नाहीत, व्यापक विचार आहे आणि त्यांच्याकडे व्यापकता आहे। अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, यावरून व्यापकता त्यांची आहे एवढी की त्यांचं हे ज्ञान आहे गाथ्याचं, हे जगाला पूर्ण उरलेलं आहे किंवा जगताकरता आहे, ते काही सामान्य विशिष्ट कुटुंबाकरता। गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, देहू।